महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षात कमालीचं बदललं। कोण कधी कुठे आणि कोणत्या पक्षात असेल याचा भरोसा राहिला नाही। नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर नंतर मराठवाड्यासह राज्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे हे खासदार आपापल्या मतदारसंघात ट्रोलही झाले। सामान्य मतदारांचा रोष त्यांना पत्करावा लागला। मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर या तिघांनी पक्ष सोडला। पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। राजकीय अपरिहार्यता म्हणून पक्षांतरांचा निर्णय आपण घेतला असा या तीनही खासदारांचा सूर होता। उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही या त्यांच्या निर्णयाचे कौतुकही झाले। पण पक्ष सोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे काही ज्यांचे नेतृत्व या खासदारांनी नव्याने स्वीकारले आहे त्यांना मात्र रुचलं नाही। परिणामी खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली। आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून संजय जाधव यांनी शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती। शुभेच्छा देत पक्ष बदलला असला तरी आपल्या निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी कायम असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले होते। जाधव यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाची चर्चा परभणी जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागले। पण बहुधा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या आपल्या या खासदारांचे उद्धव ठाकरे प्रेम नव्या नेतृत्वाला खटकले आणि वरून आदेश येताच जाधव यांनी ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट हटवली। पक्ष बदलानंतर अशा प्रकारे उघडपणे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे मतदारसंघात संभ्रम निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आल्याचं बोललं जाते। पक्ष नेतृत्वाकडून संजय जाधव यांना तंबी देण्यात आल्याची चर्चाही सध्या जोरात सुरू आहे। ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते। राजकीय भूमिका बदलल्यानंतरही जाधव यांनी ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेला आदर आणि शुभेच्छांचा संदेश हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला। मात्र या संपूर्ण राजकीय संघर्षात खासदार जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि किंवा ठाकरे कुटुंबियाविषयी कधीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही। उलट परभणीत कार्यकर्त्यांनीही ठाकरे कुटुंबियाबद्दल अपशब्द वापरू नयेत अशी भूमिका सार्वजनिकरित्या मांडली होती। त्यांच्या या भूमिकेचे कौतुकही झाले। पण खासदार बंडू बॉस यांचे हे ठाकरे प्रेम आता त्यांच्याच अंगलट आले आहे। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।